एखाद्या वेळेस स्वयंपाक करायचा खूप कंटाळा येतो आणि त्यामध्ये चपाती भाजी खायचं म्हटलं की नको वाटते. अशा वेळेस जास्त भांडी खराब न करता एकाच भांड्यामध्ये चपाती आणि भाजी दोन्ही एकत्र बनवू शकता. काय करायचं, त्यासाठी गव्हाचं पीठ घ्यायचं, त्यामध्ये चवीपुरतं मीठ, ओवा, जिरे, तिखट, हळद, थोडीशी कोथिंबीर, एक पडी तेल टाकून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर अशी कणिक भिजवून घ्यायची. ही कणिक मुरवत वगैरे ठेवायची गरज नाही, मस्त पातळ अशी मोठी चपाती करून घ्यायची. नंतर एखाद्या वाटीच्या मदतीने त्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या करून घ्यायच्या, त्यावरती थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्याला फोल्ड करून घ्यायचं. तेल लावल्यामुळे हे एकमेकाला चिकटत नाही. याच पद्धतीने मी सर्व बनवून घेतलं. नंतर एक छोटी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे, ती स्वच्छ धुवून घ्यायची. नंतर एका कढईमध्ये थोडंसं तेल, कढीपत्ता, आलं, लसूण आणि अद्रकची पेस्ट, थोडासा बारीक चिरलेला कांदा, हिंग, लाल मिरची पावडर, हळद, रंग येण्यासाठी बेडगी मिरची पावडर, थोडासा गरम मसाला, अर्धा चमचा कसुरी मेथी पावडर आणि चाट मसाला टाकून छान परतून घ्यायचा. नंतर यामध्ये भरपूर पाणी टाकायचं. पाण्याला छान उकळी आल्यानंतर बनवून घेतलेल्या सर्व चाकोल्या टाकायच्या आणि मस्त शिजवून घ्यायचे आणि